जमिनीचा प्रत्येक तुकडा आपला एक वेगळा, रंजक आणि काहीसा गूढ इतिहास राखून असतो नाही का? पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत आलेली जमीन ही केवळ एक मालमत्ता नसते, तर तो आपला एक मोठा ऐतिहासिक वारसा असतो. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडे असलेल्या या जुन्या जमिनीच्या नोंदी, ज्यांना आपण सर्वसाधारणपणे जुने सातबारा उतारे आणि खासरा रेकॉर्ड्स म्हणतो, त्या केवळ सरकारी वह्यांमधल्या नोंदी नाहीत. ते भूतकाळातील कायदेशीर आणि अत्यंत भक्कम पुरावे आहेत. अनेकदा होतं काय की जमिनीचा मूळ इतिहास शोधण्याची वेळ आपल्यावर येते. अशावेळी हा इतिहास अधिकृतपणे कसा वाचायचा आणि कसा शोधायचा हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आजच्या या विशेष भागात आपण याच ऐतिहासिक कागदपत्रांच्या जगात प्रवेश करणार आहोत आणि हे दस्तऐवज कसे उलगडायचे ते अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सुरुवातीलाच एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. दशकांपूर्वीच्या जमिनीची मालकी सिद्ध कशी करायची? हा एक असा गुंतागुंतीचा प्रश्न आहे जो अनेक कुटुंबांच्या मालमत्तेच्या बाबतीत कधी ना कधी नक्कीच उभा राहतो. जेव्हा एखादा जुना कौटुंबिक वारसा आणि मालमत्तेचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी 50-60 वर्ष जुन्या कागदपत्रांची गरज भासते, तेव्हा आपला अनेकदा गोंधळ उडतो. बघा, कालावघात बरीच कागदपत्रे गहाळ होतात किंवा खराब होतात. अशावेळी हे जुने जमीन रेकॉर्ड्स केवळ कागदाचे तुकडे राहत नाहीत, तर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेल्या अधिकारांचे, सांडलेल्या घामाचे भक्कम पुरावे बनतात. जेव्हा भूतकाळातील मालकी हक्कांवर किंवा सीमारेषांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं, तेव्हा हेच ऐतिहासिक दस्तऐवज खऱ्या अर्थाने आपल्याला अंधारात मार्ग दाखवण्याचं काम करतात. तर चला याच्या अगदी मुळाशी जाऊया. जुने सातबारा उतारे, फेरफार नोंदी आणि खासरा किंवा गाव नमुना नोंदी शोधण्यासाठी आज एक अत्यंत स्पष्ट आणि अधिकृत कार्यप्रणाली उपलब्ध आहे. ही माहिती मिळवण्याचे प्रामुख्याने 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे आधुनिक डिजिटल पद्धत आणि दुसरी आपली पारंपरिक कार्यालयीन पद्धत. इथे एक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणं गरजेचं आहे. सातबारा उतारा म्हणजे नेमकं काय? तर गाव नमुना 7 हा जमिनीचा मालकी हक्क आणि वहिवाट दर्शवतो, तर गाव नमुना 12 हा त्या जमिनीत कोणती पिके घेतली गेली याचा संपूर्ण इतिहास सांगतो. हे दोन्ही मिळून आपला सातबारा उतारा तयार होतो. यासोबतच फेरफार म्हणजे जेव्हा एखादी जमीन विकली जाते किंवा वारसा हक्काने पुढे जाते, तेव्हा त्यात होणारा कायदेशीर बदल. हे सर्व रेकॉर्ड्स नागरिकांना त्यांच्या हक्काची माहिती अत्यंत पारदर्शकपणे मिळवून देण्यासाठी काम करतात. आता तुमच्या मनात हा विचार नक्की आला असेल की ही जुनी कागदपत्रे शोधण्याची आणि जुनी दफ्तरं चालण्याची एवढी खटपट करायचीच कशाला? पण या जुन्या जमीन रेकॉर्ड्सचे फायदे खरोखरच अनन्यसाधारण आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या जमिनीवर आपला कायदेशीर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी याचा थेट उपयोग होतो. एखादी जमीन आज ज्या परिस्थितीत आहे ती तिथे कशी पोहोचली याचा संपूर्ण प्रवास म्हणजेच फेरफार किंवा म्युटेशन नोंदी. एखादी जमीन आजोबांकडून वडिलांकडे आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीकडे कशी आली हे तपासण्यासाठी ही कागदपत्रे अक्षरशः अनिवार्य असतात. या व्यतिरिक्त जेव्हा जमिनीची नव्याने खरेदी विक्री होते, तेव्हा तो व्यवहार 100% सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी जुन्या नोंदींची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक असतं. हा इतिहास माहीत नसेल ना, तर फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. आणि हो, शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर जमिनीचा हा अधिकृत इतिहास सिद्ध करणं बंधनकारकच असतं. पण ही ऐतिहासिक शोध मोहीम सुरू करण्यापूर्वी थोडी पूर्वतयारी करावी लागते. जमिनीचा भूतकाळ शोधण्याची ही प्रक्रिया एखाद्या खजिन्याच्या शोधासारखीच आहे आणि या शोधासाठी काही विशिष्ट कोऑर्डिनेट्स किंवा दुवे हातात असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही प्रणालीत शोध घेण्यापूर्वी जमिनीचा अचूक गट क्रमांक किंवा ज्याला आपण सर्वे नंबर म्हणतो, तो माहीत असणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. त्यासोबतच ती जमीन ज्या गावात येते त्या गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा याची अचूक माहिती असावी लागते. आणि जर मूळ मालकाचे किंवा जुन्या खातेदाराचं नाव तुम्हाला माहीत असेल तर मग हा शोध घेणं आणखीनच सोपं आणि जलद होतं. थोडक्यात सांगायचं तर ही सर्व प्राथमिक माहिती एकत्र करणं म्हणजे योग्य दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे हे ऐतिहासिक रेकॉर्ड्स मिळवण्याचे 2 स्वतंत्र मार्ग आहेत, डिजिटल आणि कार्यालयीन. जुने सातबारा उतारे शोधण्यासाठी शासनाने आज एक अतिशय सोयीस्कर ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे. याचा सर्वात मोठा फायदा काय? तर अगदी घर बसल्या काही सेकंदात तुम्हाला माहिती मिळवता येते. पण आपली डिजिटल प्रगती कितीही झाली असली ना, तरी जेव्हा विशिष्ट जुने खसरा रेकॉर्ड्स आणि जमिनीचे हस्तलिखित जुने नकाशे लागतात, तेव्हा मात्र संबंधित सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देणं अपरिहार्य ठरतं. काही अत्यंत दुर्मिळ आणि जुनी कागदपत्रे अद्याप डिजिटल स्वरूपात आलेली नाहीत.
त्यामुळे या दोन्ही मार्गांचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहे. एक मार्ग तुमचा वेळ वाचवतो, तर दुसरा मार्ग तुम्हाला इतिहासाच्या अगदी खोलवर जाण्यासाठी मदत करतो. चला तर मग डिजिटल महामार्गाची ओळख करून घेऊया. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जमिनीच्या नोंदी शोधण्याचा हा कधी काळी किचकट वाटणारा प्रवास आता अत्यंत सोपा केला आहे. जुन्या काळात धुळीने माखलेली भली मोठी दप्तरं चालण्याऐवजी आज महाभूलेख या अधिकृत वेबसाईटच्या रूपात एक हायवे उपलब्ध आहे. bhulegh.mahabhumi.gov.in हे ते ठिकाण आहे जे आपल्याला थेट आपल्या जमिनीच्या ऐतिहासिक कागदपत्रांपर्यंत अगदी सहज घेऊन जातं. ही एक प्रकारची क्रांतीच आहे. ऑनलाईन सेवा असल्यामुळे यातून मिळणारी माहिती अत्यंत वेगवान, अपडेटेड आणि विश्वसनीय असते. सरकारी कार्यालयांमध्ये तासनतास रांगा लावण्याऐवजी आता इंटरनेटच्या एका क्लिकवर हे सगळं काम पूर्ण होतं. आणि ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी कशी आहे ते आता आपण पाहूया. हे डिजिटल पोर्टल वापरून जुना सातबारा उतारा ऑनलाईन मिळवण्याची प्रक्रिया फक्त 6 टप्प्यांतून जाते. सर्वप्रथम महाभूलेख वेबसाईटवर जाऊन तुम्हाला योग्य महसूल विभाग निवडावा लागतो, जसे की पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती किंवा कोकण विभाग. यापैकी योग्य विभाग निवडल्यानंतर पुढे जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडायचं. ही सर्व माहिती भरल्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे जमिनीचा अचूक गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकणे. हे सर्व तपशील अचूक दिल्यास एका क्लिकवर तुमचा जुना सातबारा उतारा उपलब्ध होतो. तुम्ही तो PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता किंवा त्याची थेट प्रिंटही काढू शकता. कोणत्याही मध्यस्थाशिवाय आपली कागदपत्रे मिळवण्याची ही खरंच एक भारी सोय आहे. पण जसं आपण आधी बोललो, ऑनलाईन सुविधा कितीही प्रगत असली तरी काही अतिशय जुन्या आणि गुंतागुंतीच्या नोंदींसाठी आपल्याला पारंपरिक कार्यालयांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या नोंदी किंवा काही विशेष ऐतिहासिक कागदपत्रांची गरज असते, तेव्हा विशिष्ट महसूल कार्यालयांना भेट द्यावी लागते. यामध्ये गाव पातळीवरील तलाठी कार्यालय, तालुका पातळीवरील तहसील कार्यालय आणि मुख्य म्हणजे भूमी अभिलेख विभाग यांचा समावेश होतो. अत्यंत दुर्मिळ नोंदी शोधण्यासाठी जिल्हा रेकॉर्ड रूममध्ये देखील जावं लागू शकतं. ही कार्यालय म्हणजे केवळ प्रशासकीय इमारती नाहीत बरं का, ती महाराष्ट्राच्या जमिनीच्या इतिहासाची एक मोठी तिजोरी आहेत. इथे असलेल्या जुन्या, पिवळ्या पडलेल्या कागदांवर अनेक वर्षांचा इतिहास आजही अतिशय सुरक्षितपणे जतन करून ठेवलेला आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खासरा रेकॉर्ड आणि जमिनीचे नकाशे कसे मिळवायचे. त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे, पण त्याआधी खासरा म्हणजे नेमकं काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. सातबारा उतारा हा मालकी हक्क सांगतो, पण खासरा हा त्या जमिनीचा भौतिक नकाशा आणि तपशीलवार नोंद असते. म्हणजे जमिनीत विहीर कुठे आहे, झाडे कोणती आहेत, रस्ता कुठून जातो, या सगळ्या भौगोलिक गोष्टींची नोंद खासरामध्ये असते. हा दस्तऐवज मिळवण्यासाठी तुम्हाला संबंधित भूमी अभिलेख कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत जमिनीचा तोच आपला महत्त्वाचा सर्वे नंबर द्यावा लागतो. या तपशिलांच्या आधारे कार्यालयातील कर्मचारी जुने हस्तलिखित नकाशे आणि संबंधित रेकॉर्ड शोधून काढतात. योग्य कागदपत्रे आणि अचूक माहिती दिली की ही प्रक्रिया अगदी विना अडथळा पूर्ण होते. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर शेवटचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. विचार करा, काय हे साधे वाटणारे जुने कागदपत्रांचे रेकॉर्ड्स एखाद्या अपूर्ण कौटुंबिक वारसाची किंवा तुमच्या सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकतात का? याचं उत्तर 100% हो असं आहे. जमिनीच्या मालकीचा स्पष्ट इतिहास ही केवळ भूतकाळातील एखादी जुनी नोंद नसते, तर तो खऱ्या अर्थाने भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आणि कौटुंबिक शांततेचा भक्कम पाया असतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा जमिनीचा इतिहास नेमका कोणाचा आहे आणि तो कसा टिकवून ठेवायचा हे समजून घेणं आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे पूर्वजांनी जोडलेला हा ऐतिहासिक वारसा आणि त्याची कागदपत्रे शोधून काढण्याची वेळ आता आली आहे का, यावर नक्की विचार करा.